नमस्कार, मी अपर्णा लिमये. माझा वानप्रस्थाश्रम कसा आणि किती हा विषयच मला खूप आवडला, म्हणून लगेच लिहायला बसले. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यापैकी गृहस्थाश्रम हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो. आपण आपल्या हौसेने या जगात आणलेली आपली चिमुकली मोठी झाली, गृहस्थाश्रमात प्रवेश करती झाली आणि कळले की आता आपला वानप्रस्थाश्रम सुरू झाला. माझा वानप्रस्थाश्रम तसं मजेत चाललाय. मला खात्री आहे आपल्या विरंगुळा केंद्रातील सगळ्यांचाच तसाच असणार. आपल्या खांद्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे उतरले आहे. कितीही गोड ओझे असले तरी वयपरत्वे ते झेपत नाहीसच होतं ना हो. त्यामुळे आता फक्त आपली आणि आपल्या जोडीदाराची काळजी घ्यायची, शरीराची, मनाची आणि मेंदूची. हो, मेंदूचीच म्हटलं मी, हसू आलं ना. पण आपल्या विरंगुळा केंद्रात मेमरी क्लबमध्येच सांगतात ना की मेंदूला खाद्य पुरवा, त्याला कायम चालू ठेवा. म्हणून तर आता लिहायला बसले. आणि कधीही न आवडणारा विषय चित्रकला, पण नातवाची वही घेऊन त्याचं चित्र काढत असते जमतील तशी. आता शरीराची काळजी, रोज सकाळी उठल्यावर व्यायाम आणि प्राणायाम करून आपल्या शरीराप्रती कृतज्ञता व्यक्त करते, म्हणजेच ते पुढे जास्त वर्ष साथ देईल ना. आता येऊ मनाच्या काळजीकडे. मनाची काळजी म्हणजे आता वेळ मोकळा असतो तसा, पण आपली मुलं त्यांच्या व्यवधानात असतात. परदेशात असोत काय इथे असोत, त्यांना त्यांची व्यवधानं असतातच. आपणही असेच होतो की गृहस्थाश्रमात असताना. तेव्हा आता आपला विरंगुळा आपणच शोधला पाहिजे. तेव्हा त्यासाठी भूतकाळात जायचं ठरवलं आणि आपल्या शाळा कॉलेजातल्या मैत्रिणी शोधायला सुरुवात केली. आपली पिढी खूप नशीबवान, त्यामुळे आता आपल्याला फेसबुक सारखी माध्यमं उपलब्ध आहेत. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेली आपली मैत्रीण आपल्याला सापडते. तेव्हा त्यांचा सगळ्या अशा सख्यांचा ग्रुप केला आणि मग काय, सगळी मधली वर्ष गळून पडली. सगळ्या एकमेकीला आपली सुखदुःख सांगू लागल्या. एका गावात राहणाऱ्या असल्या होत्या, त्यांचं आमचं भेटणं सुरू झालं. एकमेकीचे वाढदिवस साजरे होऊ लागले. गप्पा गोष्टी करून मन फ्रेश झालं. समवयस्क नातेवाईकांबरोबरही हाच अनुभव घेतला. आता वानप्रस्थाश्रम म्हटलं की पूर्वी कल्पना अशी होती की वनात जायचं, तिथे जे मिळेल ते शिजवून खायचं. म्हणजे असं की पूर्वी एवढी वर्ष आपल्या ज्या सवयी होत्या त्या सगळ्या बदलायच्या. आता वनात तर काही आपण जाणार नाही, पण सवयी बदलायच्या हे त्यातलं मुख्य. तेव्हा ते करायचं ठरवलं. आता सवय म्हणजे हॅबिट बदलणं हे खूप कठीण असं म्हटलं जातं. कारण हॅबिटमधला एच जरी काढला तरी अ बिट राहतोच, ए काढला तरी बिट राहतो आणि बी काढला तरी इट हा राहतोच. तेव्हा सवय प्रयत्नपूर्वक बदलायची असं ठरवलं. आता त्यासाठी काय केलं तर मुलांच्या घरी जाऊन राहायचं, आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन राहायचं किंवा त्यांना राहायला बोलवायचं. नुसतं जाऊन यायचं नाही, राहायला बोलवायचं. त्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खाण्याच्या सवयी त्यांच्याशी पण आपण ऍडजस्ट करतो, वेगवेगळ्या अन्नाशी ऍडजस्ट करतो. साधी गोष्ट आहे, रोजची झोपायची वेळ आपली टळली किंवा रोजची झोपायची जागा बदलली तरी आपल्याला पटकन झोप लागत नाही, वेळ लागतो झोप लागायला. ह्या सवयीचाच परिणाम नाही का. तर तो घालवायसाठी हा प्रकार सुरू केला की नातेवाईकांकडे जायचं आणि त्यांना बोलवायचं. म्हणजे आपलं मन फ्लेक्झिबल राहतं. मला असंच लागतं हे शब्द किंवा हे वाक्य माझ्या जीवनातून मी हद्दपार केलं. त्यामुळे मनाने मी फ्लेक्सिबल झाले आणि शरीराने सुद्धा. त्यामुळे काय होईल तर माझंच पुढचं आयुष्य सुकर होणार आहे.
वानप्रस्थाश्रमाचा अजून एक विचार म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणं. ते आता मी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये 2-2 ट्रिप्स काढून साध्य करते. कारण म्हणजे हुर्रा पार्टी असो किंवा वर्षा सहल असो, अशा तऱ्हेने प्रत्येक ऋतूत ट्रिप काढायची आणि वेगवेगळ्या मैत्रिणींबरोबर एन्जॉय करायचं. सकाळची देवपूजा आणि संध्याकाळची रामरक्षा याच्यातून मनशांती पण मिळते. मग झालं की हो, सगळ्याच आघाड्यांवर पूर्तता झाली. म्हणजे मग आता वाढत्या वयाशी तडजोड करणं हे अगदीच सोपं झालं नाही का? धन्यवाद. नमस्कार. आजचा आपला विषय आहे आत्ताचे वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, माहिती आहे. पण खरोखरच ही लोक वनात जात होते का संसारातून अलिप्त होऊन एकटे राहत होते, आपल्या गावी जात होते? आपल्याला काही माहिती नाही, पण असा अर्थ असावा की संसारात राहू नये. म्हणजे जसं आपलं संत कबीर म्हणतात की संसारात राहा पण संसारापासून अलिप्त राहा, दूर राहा, असा अर्थ अभिप्रेत असावा. तर खरोखरच वानप्रस्थाश्रमाची गरज आहे का? तर माझ्या मते सध्या माझं वय असं आहे की माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. मुली आपापल्या घरात आहेत, सगळे व्यवस्थित त्यांची जबाबदारी ओळखून राहत आहेत. तर अशा वेळी जर मी वानप्रस्थाश्रम याचा अर्थ माझ्यासाठी मी जगले असा होऊ शकतो. आयुष्यभरात टक्के टोणपे आपल्याला खावेच लागतात. मागे वळून बघताना आयुष्याचा लेखाजोखा जर बघितला तर असं जाणवतं की आपण आयुष्यामध्ये जे आपल्या स्वभावानुसार हे सर्वांनी करायला पाहिजे. खूप काही मित्रमैत्रिणी जोडलेल्या आहेत, खूप माणसं जोडलेली आहेत. तर त्याचा आता जो उपयोग होतो आहे तर त्या धनाची मला आता किंमत कळून येत आहे. कारण हे माझे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा नातेवाईक या काळातच त्यांची खूप गरज आहे की ज्या प्रकारे आपण त्यांच्याशी बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. प्रत्यक्ष भेटी झाल्या नाही तरी आपलेपणा आहे. आणि हे माझं खूप चालू आहे. सर्व मैत्रिणी मित्रांशी गप्पा, त्यांच्याबरोबर पत्ते खेळणं, सहलीला जाणं. अर्थात यासाठी मी माझ्यावरही काही बंधनं घालून घेतली आहेत. जशी की थोडा जमेल तेवढा व्यायाम करणे, व्यवस्थित खाणे पिणे, वेळच्या वेळी औषधं घेणे, विश्रांती घेणे, जेणेकरून माझी तब्येत ठीक राहील. आणि म्हणजे हे जे आता आपलं आहे आयुष्य, हे मी व्यवस्थितरित्या एन्जॉय करू शकते. खाण्यापिण्याच्या बाबतीतही माझ्या तशा आवडीनिवडी असल्या तरी सर्व प्रकारचा खायला आवडतं. नवीन पिढीच्या नातींच्या आवडीचे नवीन पदार्थ तेही मी खाऊन बघते. दुसऱ्या सगळ्यांना खाऊ पिऊ घालायलाही आवडतं. आणि माझ्या मते आपण जर अपेक्षा कमी ठेवल्या दुसऱ्यांकडून तर आपलं आयुष्य खूपच सुखावं, आनंददायी होऊ शकतं. या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या विरंगुळा केंद्रातले खूप सारे मित्रमैत्रिणी मला मिळाले आहेत. त्यांच्यामुळे मी नवीन काही गोष्टी शिकत आहे, वाचायला मिळत आहे, नवीन ऑडिओ व्हिडिओ बघते. आणि खरं सांगायचं ना तर माझं बालपण मला परत मिळाल्यासारखं वाटतंय. तर वानप्रस्थाश्रम याचा अर्थ मला वाटतं या प्रकारे जर मी आयुष्य घालवू शकले तर तो खऱ्या अर्थाने वानप्रस्थाश्रमच आहे. नमस्ते. मी मंगल जोशी आज आपणाला आजचा वानप्रस्थाश्रम याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. आश्रम व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था ही हिंदू धर्माची 2 ठळक वैशिष्ट्ये आहेत. आश्रम व्यवस्थेत वयानुसार व्यक्तीच्या आश्रमाची विभागणी होते व कर्तव्य कर्म ठरतात. धर्म, अर्थ, काम व मोक्ष
हे चतुर्विध पुरुषार्थ आणि देवऋण, ऋषीऋण व पितृऋण ही त्रिविध ऋणे यांचे आश्रम व्यवस्थेस अधिष्ठान आहे. मनुष्य हा देव, पूर्वज किंवा पितर आणि ऋषी यांचे ऋण घेऊन जन्माला येतो आणि त्याने योग्य कर्माने म्हणजे ब्रह्मचर्याने ऋषी ऋण, यज्ञकर्माने देवऋण आणि प्रजोत्पादनाने पितृऋण फेडले पाहिजेत अशी आश्रम व्यवस्थेची भूमिका आहे. आश्रम म्हणजे विशिष्ट ऋणे फेडण्यास आवश्यक व योग्य अशी कर्तव्य कर्मपद्धती व ती पार पाडण्याकरता ठरविलेली वयोव्यवस्था किंवा जीवनातील टप्पा किंवा अशा विशिष्ट कर्तव्य कर्मपद्धतीचा अंगीकार करण्याचे वस्तीस्थान. आश्रम 4 आहेत: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. वानप्रस्थाश्रम ही प्राचीन हिंदू समाज व्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा तिसरा टप्पा आहे. हा काळ साधारणतः आयुष्याच्या 51 ते 75 वर्ष या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने संसारातले आपले लक्ष हळूहळू कमी करून समाजोपयोगी कामे करणे आणि परमार्थात गती वाढविणे अपेक्षित आहे. पण वानप्रस्थाश्रम गृहीत धरू नये, कारण वानप्रस्थाश्रम म्हणजे गृहस्थाश्रमाकडून संन्यास आश्रमाकडे जाण्याचा एक टप्पा आहे. एकतर आजच्या काळात वानप्रस्थाश्रमात प्रवेश करताना जंगलात जाण्याची गरज नाही. वृद्धाश्रम म्हणजे एक प्रकारचे जंगलच असते आणि ती वेळ मुलांनी आणली नाही तरीही घरातील कोणत्याही भानगडीत लक्ष न घालता आत्ममग्न राहून सुद्धा हा आश्रम अनुभवता येतो. वानप्रस्थाश्रम म्हणजे संसाराची सर्व सूत्रे पुढील पिढीच्या हाती सोपवून त्यामधल्या व्यापातून मुक्त होण्याचा हा टप्पा आहे. संसाराचा मोह सोडून मोक्षाकडे वाटचाल करण्याचा टप्पा अशी वानप्रस्थाश्रमाची ओळख असते. तरी आजचा वानप्रस्थाश्रम हा फारच वेगळा आहे. या टप्प्यात पोहोचलेल्या ज्येष्ठांच्या भावनिक आणि शारीरिक गरजांचे स्वरूप तसेच त्यांच्या समस्यांचे स्वरूपही वेगळे आहे. करिअर, नोकरी, मुलांचे शिक्षण यासाठी धडपडताना जे करावयाचे राहून गेले ते करण्याची एक संधी म्हणून वानप्रस्थाश्रमाकडे पाहिले जाते. आज अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःला अनेक सामाजिक कार्यात झोकून देतात. कोणी राहिलेले शिक्षण पूर्ण करतात तर कोणी स्वतःला छंदात जगून घेतात. बरेच जण आपल्या नातवंडांचे पालक बनून मुलांना मदतीचा हात देतात. मुलगा व सून किंवा मुलगी व जावई नोकरी करीत असतील तर नातवंडांची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारतात. नोकरी व्यवसायाच्या दवडग्यात आपल्या मुलांचे बालपण अनुभवता आले नाही म्हणून ही उणीव नातवंडांच्या माध्यमातून भरून काढली जाते. पण आपल्या आईवडिलांचा गैरफायदा घेणारी ही काही तरुण मुले आहेत. उदाहरणार्थ सुनीताबाई आणि गिरीशराव नावे बदलले आहेत. हे एक जोडपे, त्यांना एकुलता एक मुलगा, मुलाचे लग्न झाले व त्यांना 2 नातवंडे आहेत. त्यांचा 2 बेडरूमचा फ्लॅट आहे. नातवंड मोठे होत असताना हा फ्लॅट विकून 3 बेडरूमचा फ्लॅट घेण्याचे मुलाने सुचवले. त्यासाठी गिरीशरावांना हा फ्लॅट विकणे भाग होते आणि बँकेचे कर्ज मिळावे म्हणून त्यांनी नवीन फ्लॅट मुलाच्या नावावर घेतला. सून IT कंपनीत असल्यामुळे सकाळी 7ला घर सोडत असे. मुलगा CA असल्याने सतत टॅक्सच्या शेवटच्या डेडलाईन्स असत. आजी आजोबा मुलांना सकाळी उठण्यापासून अंघोळ घालणे, शाळेत सोडणे आणि संध्याकाळच्या होमवर्क पर्यंतची सगळी कामे करीत असत. त्यांना नातेवाईकांना फोन करायला, ना गप्पा मारायला, ना भेटायला वेळ मिळत असे. आजी भिशीलाही जाऊ शकत नव्हते. त्यांचे काही काम विसरले की सून म्हणत असे, मी नोकर ठेवते. पण नातवंडांच्या मोहामुळे आजी आजोबांना ते मान्य नव्हते. हक्काचे नोकर असताना सून तसे का करे? असा वानप्रस्थाश्रम काय कामाचा? म्हणूनच भविष्यात वृद्धाश्रमाची गरज भासू नये या अनुषंगाने मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दादासाहेब उर्फ लक्ष्मण लिमये यांनी गुरुकुलसारखी सशुल्क शाळा सुरू केली. निवृत्तीनंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होत असल्या तरी आयुष्याची संध्याकाळ झाली असल्याची भावना मनाला हुरहुर लावून जाते. एखादा समवयस्क मित्र किंवा मैत्रिणी यांना देवाज्ञा झाली की मनात शंकेची पाल चुकचुकते. अशा वेळी आधाराची भावनिक गरज असते. भावनिक आधाराबरोबर समाजामध्ये ज्येष्ठांसाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी असल्या पाहिजे. आयुष्याची संध्याकाळ एक वेळ आर्थिक समृद्धी नसली तरी चालेल, पण मानसिक शांतता आणि समाधान मात्र हवे अशी अनेकांची इच्छा असते. पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असे नाही.
बरेचसे ज्येष्ठ स्वखुशीने वृद्धाश्रमाचा रस्ता धरतात किंवा नाईलाजाने वृद्धाश्रमात जातात. वृद्धाश्रमासारखा मानहानिकारक प्रकार टाळण्यासाठी आता ज्येष्ठांच्या वसाहती निर्माण होत आहेत. या वसाहती बरेचदा शहरापासून दूर निसर्गरम्य शांत ठिकाणी असतात. स्वतःचं हक्काचं घर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक ताठ मानेने जगतात. वृद्धांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा लक्षात घेऊन घराची, रस्त्याची आणि सार्वजनिक जागेची व्यवस्था केली जाते. वैद्यकीय सोयीसुविधा असतात. मनोरंजन केंद्रे, व्यायामाची सुविधाही असते. परंतु अशा वसाहतीमुळे समाजाची जबाबदारी कमी होणार नाही. म्हणूनच प्रत्येकाने निवृत्त होण्यापूर्वी स्वतःला एखादा छंद लावून घ्यावा. निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करावे. मित्रमैत्रिणींचा ग्रुप करावा. समवयस्कांचे वाढदिवस साजरे करावे. विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघासारखा एखादा संघ जॉईन करावा. एखादा बैठा खेळ खेळावा, पण तो खेळ स्पर्धेसाठी नसून आनंदासाठी असावा. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असू तर आपण आपल्या निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे जगणार आहोत याची घरच्यांना कल्पना द्यावी. नातवंडांचे पालक व्हावे, पण स्वतःला जपून घेऊ नये. नातवंडांवर संस्कार करावे, एकत्र राहावे, पण स्वतःला सगळ्यांपासून अलिप्त ठेवावे. हटवादीपणा करू नये आणि समंजसपणा वाढवावा. आपली कामे आपण करावीत. मुलांवर संसाराची जबाबदारी टाकावी. आपल्या माणसांपासून वेगळे होऊन अहंपणाने जगताना होणारा आनंद हा मुला नातवंडांसोबत राहण्याने होणाऱ्या आनंदापेक्षा निश्चितच मोठा नाही याची जाण ठेवावी. आपले जीवन गाणे हसत खेळत गावे. आयुष्याचा अर्धा पेला भरलेला आहे असे नेहमी म्हणावे. मग आपल्यासारखे भाग्यवान आपणच. थँक्यू. नमस्कार मैत्रिणींनो. अलकनंदा भानू यांनी काहीतरी वेगळं या विषयावर म्हणून ह्या वर्षी वाचक व्यासपीठासाठी वानप्रस्थाश्रम हा विषय दिलेला आहे. त्यावर मी अगदी थोडंसं वेळेमध्ये जेवढं बसेल तेवढंच बोलण्याचा किंवा सांगण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. मी विनया वाणिंबे. हिंदू धर्मामध्ये जे 4 आश्रम वर्णन केले आहेत त्यात ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तूर्त फक्त आपण वानप्रस्थाश्रमच बघूया. खरं तर वेदकालीन आणि प्राचीन या किंवा उपनिषदांमध्ये किंवा एकनाथी भागवत यात जे वानप्रस्थाश्रम वर्णन केलेले आहेत ते तर त्या काळात कुठेच योग्य होते हे बरोबर आहे. पण आत्ताच्या काळात ते कुठे बसतील असं वाटत नाही. पण त्याचे रूप बदलून आणि त्याचा गाभा तसाच ठेवून आपण आत्ता या वानप्रस्थाश्रमात किंवा आत्ता जी आपली अवस्था वानप्रस्थाश्रमाची जी आहे ती पार पाडू शकतो का, असं काहीतरी आपल्याला ह्याच्यातनं बघायला लागेल. मागील वानप्रस्थाश्रम वाचून ऐकून किंवा सतत भजन कीर्तने यातून आपण पाहिलं आहे, ऐकलं आहे. आणि गृहस्थाश्रम तर झाला की याकडे वळणे स्वाभाविक आहे. त्यांनी त्याच्या कालावधी 51 ते 75 वय असा सांगितला आहे. आपण असं धरूया, मुलाबाळांची शिक्षणे झाली, लग्न झाली किंवा त्यांचा संसार सुरू झाला की आपला संसार पण अलिप्त व्हायला पाहिजे किंवा अलिप्त होतो असं म्हणायलाही हरकत नाही. हे म्हणणे जास्ती सोपे आहे, मात्र कृतीत येणं अवघड आहे. कृतीत आपण पाहतो, सून आली तरी मुलाची आई, तथाकथित सासू आपले अधिकार, विशेषतः स्वयंपाकघर आणि घरावरचा ताबा पटकन सुनेला देत नाही. असं तर व्हायला नको हे खरं आहे. आपण तिला ते स्वेच्छेने आनंदाने देऊ केले तर बाईलाही काही तेथे इतर काम करता येईल, देवाचे वाचन करता येईल, पूजन करता येईल, अर्चा, कीर्तन, भजन, स्वाध्याय काही करायला वेळ मिळेल. यासाठी तिने आपला स्वतःचा मीपणा म्हणजेच हा जो सगळ्याचा गाभा आहे ना, मूळ अहम, तो सोडला पाहिजे. हे वानप्रस्थाश्रमामध्ये करायलाच पाहिजे. या वयातही तिने आपला कसा काय इच्छा, आशा भाषेमध्ये किंवा आपण असं म्हणतो आसक्ती, विषय वासन, विषय लोभ हे कमी केले पाहिजे. थोडक्यात आपण ज्या गोष्टींनी विचलित होऊ, विषय वासना किंवा इतर काही जे असेल, हेवे दावे असतात, लोभ असतो, त्या सगळ्याचा त्याग करायला शिकलं पाहिजे.
त्याच्यातनं वैराग्य घेता आलं पाहिजे. अर्थात एकदम होणे नाही, हे हळूहळूच होणार. घरात नसल्यासारखे वावरता आले पाहिजे. म्हणजे खरं सांगायचं ना तर आपण एखाद्या घरात पेइंग गेस्ट म्हणून कसं राहायला पाहिजे तसंच स्वतःच्या घरात आपल्याला राहता आलं पाहिजे. इतकं विषयापासून अलिप्त आपल्याला जगता यायला पाहिजे. भगवंताने आपले शरीर हे आपल्याला भाड्याने दिले आहे. तेथे आपण राहतो ते आपले नाही, इथूनच विचारधारा पक्की केली पाहिजे. पाण्यावरचा जसा बुडबुडा, आळवावरचे जसे पाणी, असे जीवन आहे हे जाणून आज न उद्या हे शरीर सोडायचे आहे. मग त्या शरीराचे लाड कशाकरता करायचे, कशाला करायचे, किंवा सोडायला तर हवे. स्त्री पुरुष दोघांनीही आपले उगीच वेगवेगळ्या खरेदी करणे, तो मोह आवरता आला पाहिजे. वयोपरत्वे हे जमलंच पाहिजे. जिभेचे चोचले म्हणजे वाटेल तसे खाणे, खाण्याचा हव्यास करणे, किंवा आणखीन वेगवेगळ्या खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आनंद देणाऱ्या असतात, पण त्या क्षणिक असतात. आणि त्या क्षणिक आनंदाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे मला जर विचारलं ना तर आपली जी पंचेंद्रिय आहेत त्या सगळ्यांच्या गोष्टी, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींनी जे आपण अनुभव घेतो ते सगळे आपल्याला वैराग्यामध्ये सोडता आले पाहिजेत. त्याच्यापासून आपल्याला दूर जाता आलं पाहिजे, तर आपला वानप्रस्थाश्रम सुरू होईल. सोडायला हव्यात त्या गोष्टी, कमी करायला हव्यात. आपल्या हातातला जो रिमोट आहे ना तर दुसऱ्याला देता यायला पाहिजे. काही जे ऐकण्यासारखे नाही ते खरंच ऐकू नये. ज्या स्पर्शाची लालसा होती त्यातूनही विरक्ती आली पाहिजे. काहीही नको अशी वृत्ती आली पाहिजे, पण ती सुद्धा आनंदाने, रागाने किंवा कंपल्सरी किंवा कुणीतरी तुमच्यावर दबाव आणला आहे असं नाही. आपोआप चांगल्या मनाने आपण त्याच्यातनं हळूहळू बाजूला व्हायला पाहिजे. शिवाय या वयामध्ये खूप दानधर्म करणं, पण हे मात्र पैशाच्या कुवतीवर अवलंबून असणार आहे. नाही जमला जास्ती दानधर्म पैशाच्या रूपात, तरी सामाजिक ऋण म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीने समाजसेवा करावी. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत थोडीफार, कधीतरी पुस्तकं देऊन, कधीतरी त्यांच्या शिकवण्या करून, कधीतरी शाळेमध्ये छोटी मोठी लेक्चर्स घेऊन, अर्थात सगळी विना अनुदान शिक्षण मदत, अन्यतः त्यांची फी भरणे इत्यादी आपल्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी नक्की करता येतील. नंतर आजूबाजूला आपल्या कोणी आपल्या वयापेक्षा मोठी माणसं वयाने राहत असतील तर त्यांच्यासाठी आपण त्यांची बिले भरणे, बँकेचे काम करून देणे, त्यांना थोडीशी मदत करणे. त्यांच्या घरी जर ते एकटे असतील तर काहीतरी वाचन करून दाखवणे, पुस्तक वाचून दाखवणे, छोट्याशा विनोदी कथा वाचून दाखवणे, कविता वाचून दाखवणे, असंही आपण त्यांची करमणूक करू शकतो. मला आठवते नुकतीच रिटायर झाले होते तेव्हा आम्ही 3-4 जणी मैत्रिणींनी मातोश्री या वृद्धाश्रमामध्ये काही नाट्यछटा त्यांना करून दाखवत असोत, वाचून दाखवत असोत, असा आम्ही वर्षभर कार्यक्रम केला होता. पण काही कारणाने पुढे ते बंद झालं. पण त्यामुळे त्या लोकांना खूप आनंद मिळत होता, खूप मजा येत होती, हसत होते, गप्पा मारत होते आणि अत्यंत आनंदाने ऐकत होते. काव्यवाचनाचा कार्यक्रम केला. तर हे बारीक सारीक गोष्टी आपल्याला करायला हरकत नाही. कारण आता या वयामध्ये पूर्वीच्या काळासारखं वनात जाऊन तर आपण राहणं शक्य नाही. तर हाच आपला वानप्रस्थाश्रम आहे. आणि मग यातच आपण नामस्मरण, भजन, कीर्तन, देवांची गाणी आपल्या एकत्र बसून किंवा एकट्यानेच जमेल तर तसेही करता येईल. भौतिक सुखाचा मोह सोडता आला पाहिजे, हे आपलं वानप्रस्थाश्रमातलं पहिलं ध्येय पाहिजे. राग, अपमान, मान, पान या गोष्टी पण बाजूला ठेवल्या पाहिजे. आणि हे सगळं केव्हा होईल, तुमचा स्वतःचा अहम आणि मीपणा हा जर सोडला तर नक्की हे आपल्याला हळूहळू जमेल. ह्याला वेळ लागतो, पण हे जमणं काही अवघड नाही आहे. यात कितीतरी अवघड अजिबात नसलं पण सोडता आलं पाहिजे. यालाच वैराग्य असंही म्हणतात. पण तेही आनंदी राहून स्वीकारता आलं पाहिजे. देवाने 2 हातात मावेल एवढं आपल्याला दिलं तर असेल, किंवा दिलंही आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.
मग त्या दोन्ही हातांच्या बाजूला जे पडलेलं असेल, जे पडत असेल ते इतरांसाठी खर्च करता आलं पाहिजे. हात हे आता देण्यासाठी घेण्यासाठी नसून देण्यासाठी हवेत. वानप्रस्थाश्रमाचं हे अजून एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. हाच आजच्या वानप्रस्थाश्रम असं मी म्हणते. मुलींकडून कोणत्याही जर अपेक्षा ठेवल्या नाहीत किंवा मुलांकडून, मुलगी असो मुलगा असो किंवा कोणीही नातेवाईक आसपासच्या मैत्रिणी कोणीही असू दे, यांच्याकडनं कोणत्याही अपेक्षा ठेवल्या नाही तर मन चिंतातूर व भयभीत होण्यापेक्षा ते होतच नाही. त्याचा राग लोभ अपमान वाटत नाही. आणि मग भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवावी, ती ठेवता आली पाहिजे. भगवंतावर जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो तेव्हा ह्या गोष्टी आपण सहज आत्मसात करतो. जगाला आपण जेव्हा जन्माला येतो किंवा या जगात मनुष्य योनीचा जन्म आपल्याला येतो तो केवळ मरणाच्या किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी आलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मग त्या जन्माचा उपयोग पुरेपूर करून घेतला पाहिजे. मोक्ष नाही तरी परब्रह्म आत्मज्ञान यासाठी काही करता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण नामस्मरण हवे, एकांती बसून भगवंताचे नाव घेता यायला हवे. एकट्यासमोर एकटंच येणार एकटंच जाणार हेही माहीत असते. ही खूण गाठ मनाशी बांधूनच ठेवायची आणि तेच उतारवयामध्ये आपल्याला साथ देतं. जे वानप्रस्थाश्रमात आहे ते शांत प्रेमाने अत्यंत आत्मीयतेने सर्वांशी खूप मनामध्ये कोणतीही आसक्ती लोभ काहीही न ठेवता जगण्याचा प्रयत्न करणे हाच एक वानप्रस्थाश्रम आहे असे मला वाटते. नमस्कार.